नितेश राणे आता पत्रकार परिषद घेतात आहेत. ते म्हणतात की रोहित पवार स्वतः अजित पवारांच्या संपर्कात आहेत आणि मंत्रिपदासाठी ते फिल्डिंग लावत आहेत असं ते म्हणतात. मला माहीत नाही की काय नाव तुमचं नितेश राणेंना कदाचित मोदी साहेबांनी फोन केला असावा, नाही तर शहासाहेबांनी फोन केला असावा. कारण का पलीकडे असणाऱ्या लोकांना असं वाटतंय की मी यांच्या संपर्कात आहे, त्यांच्या संपर्कात आहे. बरं कुणी म्हणालं नाही की मी ट्रम्पच्या पण संपर्कात आहे. आता याच्यामध्ये त्यांना असं वाटत असेल की मी आज त्यांच्याकडे येईल आणि मंत्री बनेल, तर मला असं वाटतं की त्यांना राजकारण कळतच नाही. आता एखादी बोट जर डुबत असेल नाही तर डुबणार असेल, एखादं जी काही सरकार असेल ती 6 महिनेच राहणार आहे आणि ती सरकार परत कधीच येणार नाही. अशा सरकारमध्ये मी जर जाऊन मंत्री होणार असेल तर मी काय 6 महिन्यासाठी राजकारणात आलेलो नाही आणि मी विचार टिकवण्यासाठी, जपण्यासाठी आणि दीर्घकालीन राजकारण करण्यासाठी राजकारणात आलेलो आहे. त्यामुळे नितीश भाऊ, माझं उलट म्हणणं आहे की तुम्हीसुद्धा त्या बोटीत आहात, कपडे तुम्हीसुद्धा शिवलेले आहेत. मंत्रिपद कदाचित तुम्हाला आत्ता मिळेल तर ते 4 महिन्यासाठी मिळेल. 4 महिन्यानंतर तुम्हाला एवढंच कळेल की तुम्हाला जो पगार मिळतो नाही तर पेन्शन मिळतं त्याच्यामध्ये थोडीशी वाढ झाली, त्याच्या पलीकडे काही होणार नाही. जर दीर्घकालीन राजकारण करायचं असेल तर ज्या पक्षामध्ये तुम्ही आहात तो पक्ष कदाचित तुम्हाला तो सोडावा लागेल. आत्ताच निर्णय घ्या, या बाजूला या आणि एकत्रित आपण दीर्घकालीन सामान्य लोकांचं राजकारण करावं लागेल. फक्त तुमच्या भूमिकेमध्ये थोडा बदल करावा लागेल. तुम्ही मुद्द्यावर बोलत नाही, सामान्य लोकांवर बोलत नाही, युवांवर बोलत नाही, शेतकऱ्यांवर बोलत नाही, गरीब व्यक्तींवर बोलत नाही. तुम्ही जे काय बोलता फक्त फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी बोलता. ती फक्त सवय तुम्हाला बदलावी लागेल आणि ती बदलायची असेल आणि तुम्ही तो निर्णय घेतला तर आमच्याकडे नक्कीच तुमचं स्वागत आहे. पण सामान्य लोकांसाठी आपल्याला काम करावं लागेल आणि त्याची जर तयारी असेल तर नक्कीच उद्याच आपण या एकत्रित काम करू.